स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे नेहमी असं म्हणतात या कार्यकर्त्याच्या असतात, कारण लोकसभा विधानसभा ह्या मोठ्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी जीवाचं रान करतात. उन्हात पाय जळेपर्यंत फिरतात, दारोदार पत्रकं वाटतात, पाणी वाटतात आणि आपला नेता जिंकला की त्यापेक्षा जास्त गुलाल कार्यकर्त्याच्या अंगावर असतो. पण जेव्हा खरी वेळ असते, तिकीट कोणाला मिळतं? तोच कार्यकर्ता का की नेत्याच्या घराण्यांना? ही कटू पण सत्य असलेली गोष्ट पुन्हा एकदा काल समोर आली आहे. वर्षानुवर्ष नेते असं सांगतात की स्थानिक निवडणुका या कार्यकर्त्याच्याच असतात. याच निवडणुकातून कार्यकर्ता नेता बनतो, पण वास्तव त्याहूनही वेगळंच आहे. काल नगराध्यक्ष पदाच्या अर्जाचा शेवटचा दिवस होता आणि संध्याकाळी यादी जाहीर झाली. तेव्हा राज्यातील अनेक कार्यकर्त्यांचे डोळे चोळावले गेले, कारण पुन्हा एकदा बहुसंख्य उमेदवारी नेत्यांच्या घरच्या लोकांनाच देण्यात आली. यावेळी तर निवडणुका व्हाव्यात म्हणून सुप्रीम कोर्टालाही हस्तक्षेप करावा लागला होता. निवडणुका जाहीर होताच इच्छुक कार्यकर्त्यांनी तयारीही सुरू केली. यावेळी आमचा नंबर असणार हे स्वप्न डोळ्यासमोर त्यांच्या होतं, पण जसजशी मतदारसंघातून यादी येऊ लागली तसं हे स्वप्न पुन्हा एकदा फुटलं. आता पाहूयात राज्यातील कोणत्या मोठ्या नेत्यांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. राज्यातील मोठ्या नेत्यांच्या घरातील उमेदवारांची यादी. जामनेर नगर परिषद, मंत्री गिरीश महाजन, त्यांनी त्यांच्या पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली आहे. खामगाव नगर परिषद, कामगार मंत्री आकाश हुंडकर यांनी त्यांच्या वहिनी अपर्णा हुंडकर यांना उमेदवारी दिली आहे. भाजपचा स्वबळाचा नारा, पण प्राधान्य मात्र घरच्यांनाच. पुसद नगर परिषद, राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी नाईक यांना उमेदवारी. फलटण नगर परिषद, माजी सभापती रामराजे निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत निंबाळकर यांना शिंदे गटाची उमेदवारी. त्यांच्याच कुटुंबातील रणजित निंबाळकर यांचे बंधू शमशेर सिंग भाजपकडून उमेदवार. भुसावळ नगर परिषद, वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांची पत्नी रंजनी सावकारे यांची उमेदवारी शेवटच्या दिवशी दाखल करण्यात आली. यवतमाळ नगर परिषद, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची कन्या प्रियदर्शनी उईके भाजपकडून नगराध्यक्ष पदावर उमेदवार आहेत. कटू पण थेट खरा प्रश्न. नेते सतत सांगतात आपण कार्यकर्ता उभा करू. या निवडणुका कार्यकर्त्याच्या असतात, पण शेवटी तिकीट कोणाला मिळतं? नेत्याच्या घरातील व्यक्तींनाच. आणि मग तोच कार्यकर्ता पुन्हा एकदा सतरंजा उचलतो, पत्रक वाटतो, उन्हात फिरतो. ज्या पदासाठी त्यानं वर्षानुवर्ष मेहनत केली ते पद दुसऱ्यालाच मिळतं. ही गोष्ट कटू आहे, पण काल पुन्हा सत्यात उतरली आहे. तर तुम्हाला काय वाटतं? कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजाच उचलायच्या का? नेत्यांनी घरच्यांनाच उमेदवारी देत राहावं का? की कार्यकर्त्यांनीही न्याय मिळायला हवा? तुमची मतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती यूट्यूब पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.